मक्याची कणसं, मका, पेरू, मॅगी असे बरेचसे स्टॉल या ठिकाणी लागले आहेत आणि ट्रॅफिक भरपूर लागलं आहे. आणि लोणावळा जस्ट आता 5 मिनिटावर आहे डेपो. सुंदर असं वातावरण आणि घनदाट जंगलामधून आपण या रस्त्यावरून चाललो आहे खंडाळ्याच्या घाटातून. तुम्हाला कमाल. श्री गणपती संस्थान मोहोळतर्फे आपले हार्दिक स्वागत. नमस्कार मंडळी, विनायक ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही बघा, दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी दाखवतो धोका आहे. हे बघा, खंडाळ्याला आहे मी आता, खंडाळा घाटामध्ये. मी गाड्या उतरतात तिकडून पुण्या साईडने मुंबई साईडला चालल्या आणि मी इथे थांबलो जेवायला जरा. डबा दिलाय घरून, ते जेवूया. आणि इथलं वातावरण ना आल्हाददायक झालेलं आहे मस्तपैकी. असं धुकं पडले आणि गार वातावरण झालंय. इकडे ट्रेन आहे समोर जाते ती, मी खालून तुम्हाला दाखवतो. जेवण करून घेतोय मी. मंडळी तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी खंडाळ्यामध्ये आहे मी आणि या ठिकाणी फॉगचं प्रमाण किती वाढले बघा तुम्ही. बघा, आत्ता जस्ट काही नव्हतं आणि आत्ता बघा, हे बघा, हे एवढं दिसते ना समोरचं. बाकी बघा मागे झाडाचं मंदिर आहे तिथं. आणि हे बघा, मी इथेच थांबलो, कुठं गेलं नाही अजूनपर्यंत. तर अशा पद्धतीचं वातावरण इथं तयार होतंय. एक धुक्याचं वातावरण तयार होतं. ऊन येतंय, पाऊस येतोय, त्यामुळे मी येताना गोप्रो पण लावला नव्हता. सेटअप आत्ताच लावला आहे मी. या ठिकाणी सर्व गाड्या वगैरे दिसत आहेत तुम्हाला. मक्याची कणसं, मका, पेरू, मॅगी असे बरेचसे स्टॉल या ठिकाणी लागले आहेत आणि इथे येणाऱ्या लोकांसाठी त्याची सोय होते. हे बघा, गाड्या इतक्या लागल्यात की पार्किंग केल्यात आणि त्याच्या पुढे अजून गाड्या लागल्यात. भरपूर प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी आवर्जून थांबतात आणि आनंद घेतात. अरे बाप, बस आली तर एवढं प्रॉब्लेम झालेलं आहे बघा. लोक पण असे जात नाही. हे बघा, समोरून बस आली. हा आहे खंडाळा. खंडाळ्याचा पॉईंट आहे. एकविरा आहे, माता की जय. बरेचसे लोक येतात आणि मी सुद्धा सकाळी दुपारी निघालो ॲक्च्युली 11:30 वाजता. आणि बघा इथं काय
असं गार वातावरण तयार झालं आहे. AC सारखी हवा लागते या ठिकाणी. आपण पुढे जाऊन लोणावळ्यामध्ये जाऊ आणि तिथून परत रिटर्न येऊ. मी आता इथून थोडंसं सैनिक दाखवतो तुम्हाला. इथं थांबून हे बघा, जाळी लावलंय नेट आणि खालून गाड्या चालल्यात बघा. ती किती ट्रॅफिक लागले तिथे. आणि तो समोर धबधबा. याच्या अगोदर मी समर राईड केली होती त्यावेळेला संपूर्ण भकास होता असं. आजचा सर्व हिरवळ झालेले आहे. चला तर लोणावळ्यामध्ये जाऊया. थोडं आपण बाजूला थांबूया कारण आपल्या मागून ॲम्ब्युलन्स येते तर तिला पास होऊ द्या पहिल्यांदा. कारण ट्रॅफिकमध्ये अडकली होती ती. आता बाहेर निघालं आहे बघा. पोलिसाची गाडी आहे. नॉन ट्रॅफिक भरपूर लागलं आहे. आणि लोणावळा जस्ट आता 5 मिनटावर आहे डेपो. मला वाटतं आपण या ट्रॅफिकमध्ये न जाता रिवर्स मारलेलं बरं. कारण त्या ट्रॅफिकमध्ये कोण जाणार. आपल्याला आधीच ट्रॅफिक आवडत नाही आणि त्यात आपण फिरायला आलो आहे. कुठे काय ट्रॅफिकमध्ये अडकण्यासाठी तर आलो नाही. त्यामुळं आपण आहे ना ट्रॅफिकमधून बाहेर पडूया. सुंदर असं वातावरण आणि घनदाट जंगलामधून आपण या रस्त्यावरून चाललोय खंडाळ्याच्या घाटातून. अगदी मनसोक्त आनंद घेत आणि सावकाश. या ठिकाणी वाहतूक सुरळीत आहे आणि ट्रॅफिक समस्या कमी आहे मित्रांनो. आरामात आपल्याला चालता येतोय आनंद घेत खंडाळ्याच्या घाटाचा आणि त्या रस्त्याचा. कारण आपण पुढे लोणावळ्याला जायचं टाळलं आहे याच कारणामुळे. तिथे ट्रॅफिक असल्या कारणाने आपण तिथे गेलो नाही. आपण आलो फेरफटका मारायला एक पावसाळी वातावरण आणि खंडाळा घाट. एक वेगळंच निसर्ग या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. या ठिकाणी मगाशी भरपूर ट्रॅफिक लागली होती. आपली बाईक असल्या कारणाने आपल्याला निघता येतं इथून. नाहीतर भरपूर ट्रॅफिक असते या ठिकाणी. हे बघा, आता इथून निघायचं बोललं ना तर ह्यांना पुढं जावं लागेल तेव्हा ते वरती येतील. डबल शीट आल्यात. जाऊ द्या पुढे जाऊ द्या. आतमध्ये घ्या एक साईडने, नाही तर इथंच उभा राहायला लागेल. पुढे घ्या हो भाऊ, पुढे घ्या. येऊ दे येऊ दे येऊ दे. हिला हिला काढ. हिला 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 ये घे. अरे ये ना बाबा, अरे ये ना. अष्टविनायक क्षेत्र, श्री अष्टविनायक क्षेत्र गणपती बाप्पा मोरया. महडचं वरद विनायक या ठिकाणी आपण चाललो आता. दिसत असेल तुम्हाला कमान.
श्री गणपती संस्थान महडतर्फे आपले हार्दिक स्वागत। तर आज गर्दी नसेल, उद्या बहुतेक गर्दी होणार। गाड्या तर भरपूर लागल्यात, बघूया लाईन किती आहे ती आणि दर्शन करून निघूया। आज तशी पण एकादशी आहे, त्यामुळे बहुतेक शनिवार, एकादशी, ईद अशा सुट्ट्या असल्यामुळे तिकडे गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे। गर्दी आहे। आपण गाडी इथे पार्क करूया। विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन आहे। आज एकादशी आहे ना। चला दर्शन घेऊया। हे विठ्ठला माय बाप्पा पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव बाप्पा, सुखी ठेव। पांडुरंगारी पांडुरंगारी, रुक्मिणी माऊली सुखी ठेव सर्वांना। गणपती बाप्पा मोरया। भरपूर गर्दी आहे या ठिकाणी आणि दर्शनाला भरपूर वेळ लागेल, म्हणून मी इथूनच हात जोडतो गणपती बाप्पाला। गणपती बाप्पा मोरया। एवढी गर्दी आहे, एवढी गर्दी आहे। किती केली मोरया। गणपती बाप्पा मोरया, मोरया गणपती बाप्पा।